मी शुभांगी रेसिपीजमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। तर आज आपण बघणार आहोत मकर संक्रांत स्पेशल खास मौसूद तिळाची वडी। तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूयात। तर आपण आता बघणार आहोत वडीसाठी लागणारे साहित्य। इथं आपण 300 ग्रॅम गूळ घेतलेला आहे, 200 ग्रॅम पांढरे तीळ घेतलेले आहेत, गावरान तीळ घेतले तर उत्तमच। याशिवाय आपण 100 ग्रॅम शेंगदाणे, 2 चमचे तूप आणि 1 चमचाभर वेलची घेतलेली आहे। तर मी आता इथे गॅस ऑन केलेला आहे आणि मीडियम फ्लेमवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे। आता आपण सगळ्यात आधी शेंगदाणे भाजून घेणार आहोत। शेंगदाणे आपण मीडियम फ्लेमवरतीच भाजायचे आहेत। गॅस जर आपण मोठा केला तर आतमध्ये मऊ राहतात शेंगदाणे आणि व्यवस्थित भाजले जात नाहीत। तर अशी व्यवस्थित आपण आता हळूहळू भाजून घेणार आहोत। तर आपले इथे शेंगदाणे भाजून तयार झालेले आहेत। आता मी ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेते आणि तीळ भाजून घेते। इथे मी तीळ भाजून घेणार आहे। तर ह्याच्यासाठी आपण गावरान तीळ वापरलेले आहेत आणि तीळ स्वच्छ निवडून घ्यायचे, नाहीतर मग वडीत कचकच लागू शकते। आणि तीळ असे व्यवस्थित चटचट उडेपर्यंत व्यवस्थित भाजायचे, म्हणजे मग ते कच्चे लागणार नाहीत। तर आपले तीळ आता व्यवस्थित भाजून तयार झालेले आहेत। मी तीळ प्लेटमध्ये काढून घेते आणि दाण्याचं कूट आणि तीळ दोन्ही मिक्सरवर बारीक करून घेते। आता ही तर मी कढई गरम करत ठेवलेली आहे। यात आपण 2 चमचे तूप घालून घेणार आहोत। आणि यात आपण घेतलेला 300 ग्रॅम गूळ घालून विरघळून घ्यायचा आहे आपल्याला। मीडियम फ्लेमवरती हा गूळ पूर्ण विरघळून द्यायचा। तर हे आपण गूळ विरघळतोय त्यात आपण 1-2 चमचे पाणी व्यवस्थित घालून घेणार आहोत, म्हणजे एकदम छान पाकासारखं तयार होईल ते व्यवस्थित मिश्रण। आता गूळ पूर्ण विरघळून झाला की आपण त्यात तीळ आणि दाण्याचं कूट घालून मिश्रण एकत्र करून घेणार आहोत। तर आपला आता व्यवस्थित गूळ विरघळलेला आहे। त्यात आपण चमचाभर वेलची पावडर घालून घेणार आहोत आणि ही व्यवस्थित हलवून झाल्यानंतर यात आपण तीळ आणि दाण्याचं मिश्रण घालून घेणार आहोत। आता हे व्यवस्थित हलवून घ्यायचे। एकजीव व्यवस्थित करून झालं की आपण खाली आता ताटाला तूप लावून घेणार आहोत आणि ताटात हे एकजीव झालेलं सगळं मिश्रण ओतून ह्याच्या वड्या थापणार आहोत। एकसारखं हलवून घ्यायचं, म्हणजे पाक सगळीकडे व्यवस्थित लागतो। आता हे मिश्रण मी व्यवस्थित ताटात ओतून घेते। आता हे मिश्रण आपण ताटात ओतून घेतलेलं आहे। आता एका फुलपात्राच्या साहाय्याने मी हे सगळीकडे एकसारखं पसरवून घेते। तर आपली ही वडी आता थापून तयार आहे। ह्याच्यावर आपण गार्निशिंगसाठी सुकं खोबरं घालून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि व्यवस्थित वडी तयार झालेली आहे। त्याचबरोबर थोडेसे पांढरे तीळ गार्निशिंगसाठी भाजलेलेच इथे आपण वापरू शकतो। आणि हे साधारण असं थोडंसं हातांचा दाब देऊन थापून घ्यायचं, म्हणजे ते त्याला चिकटतं व्यवस्थित। तर आपलं आता हे मिश्रण कोमट झालेलं आहे। कोमट मिश्रण असतानाच मी ह्याच्या वड्या तयार करून घेते। अशा व्यवस्थित एकसारख्या आता ह्यात आपण तुम्ही चौकोनी शेपमध्ये किंवा इतर वेगळ्या कुठल्या तुम्हाला आकारात कापायच्या असतील तरी वेगवेगळ्या ह्याच्यात कापू शकता शेपमध्ये।
तर आपण ह्या वड्या व्यवस्थित कापून झाल्या की मी तुम्हाला सर्विंग प्लेटमध्ये काढून दाखवते। ही मऊ तिळाची वडी तयार झालेली आहे। ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। ही अगदी लहान मुलांपासून अगदी म्हाताऱ्या माणसांपर्यंत सगळ्यांना व्यवस्थित खाता येईल अशा प्रकारे मऊ तिळाची वडी तयार झालेली आहे। तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। धन्यवाद।